गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। श्रोतेहो, मोहनिवृत्ती हा आपला विषय चालू आहे आणि याच्या आधीच्या भागामध्ये आपण अर्जुन युद्धभूमीवर ज्यावेळेस त्यानं शस्त्र हातामधून टाकलेलं होतं, तो पूर्णपणे खचला होता, मोहानं व्याकुळ झाला होता, दुःखानं जर्जर झाला होता आणि अशा अवस्थेमध्ये मान खाली घालून तो अतिशय व्याकुळ होऊन मोठमोठ्याने रडत होता। आणि अशा वेळी त्याला पुन्हा युद्धास तयार करण्यासाठी, पुन्हा उभं करण्यासाठी योगेश्वर श्रीकृष्णानं जो पहिला प्रयत्न केला तो आपण मागच्या भागामध्ये पाहिला। तो प्रयत्न असा होता की तो खचलेला आहे, अर्जुन खचलेला आहे, त्याला पुन्हा उभं करण्यासाठी त्याची कीर्ती, तो किती मोठा आहे, त्यानं आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे, कोणतं कार्य केलेलं आहे, कशी प्रतिष्ठा मिळवलेली आहे, याचा अभिमान पुन्हा त्याच्या हृदयामध्ये उत्पन्न करणं, तो कोण आहे हे त्याच्या हृदयामध्ये पुन्हा जाग करणं, जागृत करणं, हे काम पहिल्यांदा योगेश्वर श्रीकृष्णानं केलं। पण त्याची कीर्ती जरी योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाची कीर्ती सांगितली, त्याचं मोठेपण सांगितलं, तो कोण आहे हे सांगितलं, कसा त्यानं अनेक युद्धामध्ये अनेकांचा पराभव केला, राक्षसांचा वध केला, गंधर्वांचा पराभव केला, भगवान शंकराला सुद्धा युद्धामध्ये हरवलं, अशा अनेक गोष्टी योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनानं त्याकडे लक्ष दिलं नाही। आता लक्ष न दिल्यामुळं त्याच्या हृदयामध्ये जो अभिमान उत्पन्न व्हायचा होता तो काही उत्पन्न झाला नाही। मग आता पुढचा उपाय योगेश्वर श्रीकृष्णानं करायला सुरुवात केली आणि तो आपण या भागामध्ये पाहणार आहे। आता पुढचा उपाय काय केला तर एखादा माणूस चुकतोय, एखादा माणूस मोहामध्ये अडकलाय, एखाद्या गोष्टीमध्ये गुरफटलाय, तर त्या गोष्टीमध्ये गुरफटण्यामुळं किंवा त्या गोष्टीमध्ये अडकण्यामुळं त्याचं काय नुकसान होईल, या आयुष्यामध्ये, इथून पुढच्या राहिलेल्या आयुष्यामध्ये त्याचं काय नुकसान होईल, त्याला कोणते परिणाम भोगावे लागतील, याची त्याला जाणीव करून देणं, याबद्दल त्याच्या मनामध्ये जागृती निर्माण करणं, चित्तामध्ये, हे गरजेचं असतं। आणि हाच दुसरा उपाय योगेश्वर श्रीकृष्णाने केला की मोहामध्ये अडकलेल्या अर्जुनाला या मोहात अडकल्यामुळं त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो, कोणतं नुकसान भोगावं लागू शकतं, हे योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं आणि तेच माऊली ज्ञानेश्वर महाराज ओवीबद्ध करतायत।
मोह धरिल्या ऐसे होईल, मोह धरिल्या ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल अहिकेशी. मोह धरिल्या ऐसे होईल, कसे होईल? मोहामध्ये अडकल्यामुळं काय होईल ते माऊली ज्ञानेश्वर महाराज ओविबद्ध करतायत की मोह धरल्यामुळं काय होईल? मोह धरिल्या ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल. म्हणजे आत्तापर्यंत हे अर्जुना, तू जे आत्तापर्यंत प्रतिष्ठा मिळवलेली आहेस, एक श्रेष्ठ, जगातला श्रेष्ठ धनुर्धर म्हणून तुझा नावलौकिक सगळीकडे आहे, अशी तुझी प्रतिष्ठा, तुझी कीर्ती, तू युद्धातून जर माघारी फिरलास, हे शस्त्र टाकून, तुझ्या हृदयामध्ये दया उत्पन्न झाली आहे आणि तू शस्त्र टाकून जर युद्धातून माघारी फिरलास, तर तुझी असलेली कीर्ती नष्ट होईल. जे असती प्रतिष्ठा जाईल. आत्तापर्यंत तुझी प्रतिष्ठा मिळवलेली आहेस, श्रेष्ठ धनुर्धर तुझा जो नावलौकिक तू मिळवलेला आहेस, तो सगळा नष्ट होईल आणि इथून पुढचं तुझं आयुष्य फार खडतर होईल. म्हणजे तू युद्धातून माघारी फिरलास तर तुला सतत लोकांची निंदा ऐकून घ्यावी लागेल की बघा, एवढा मोठा श्रेष्ठ धनुर्धर पण स्वतःच्या आप्तजनांच्या मोहामध्ये अडकला आणि शस्त्र हातामधून टाकली आणि युद्धातून माघारी फिरला, युद्धाला पाठ दाखवली, रणभूमीला पाठ दाखवली, शत्रूला पाठ दाखवली आणि शेपूट वाकडं करून हा अर्जुन पळाला. अर्जुन शत्रूंना भिला, असाही सूर सगळीकडं गायला जाईल किंवा सगळीकडं लोकांमध्ये चर्चा अशा प्रकारची होऊ लागेल. आणि ही चर्चा तुझ्या जर कानावर पडू लागली तर तुझं जगणं मुश्किल होईल, तुला जगता येणार नाही, हे तुला ऐकण्याची तुझी क्षमता नसणार आहे, हे तू ऐकू शकणार नाहीस, तुझी निंदा. म्हणजे अशा पद्धतीनं इथून पुढचं राहिलेलं आयुष्य तुझं फार खडतर जाईल, हे योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगायला सुरुवात केली. जे असती प्रतिष्ठा जाईल, हा एक मोहाचा परिणाम आहे. आणि यानंतर काय म्हणतात माऊली? आणि परलोकही अंतरेल अहिकेशी. परलोक आणि इहलोक, ऐहिक म्हणजे इहलोक आणि परलोक, हे दोन्ही अंतरतील म्हणजे दुरावतील, तुझ्यापासून दूर होतील. आता त्यामधला इहलोक, इहलोक म्हणजे हा दिसणारा लोक, आपण ज्या भूमीवर आहे, जिथं आपण जगतोय, जिथं आपण जन्म मरण आपलं जिथं होतंय, तो लोक किंवा कर्म करण्याचं जे स्थान आहे, तो लोक म्हणजे इहलोक, जो आपल्याला दिसतोय. आता या इहलोकामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीची इच्छा असते, किंवा याला भौतिक लोकसुद्धा आपण म्हणू शकतो, भौतिक जग. मग या भौतिक जगामध्ये आपल्याला कोणती अपेक्षा असते? भौतिक गोष्टी मिळाव्यात, त्यापासून आपल्याला भौतिक सुख मिळावं, राज्य मिळावं, ऐश्वर मिळावं, पैसा मिळावा, पद मिळावं, प्रतिष्ठा मिळावी किंवा आनंद मिळावा, लोक मिळावीत, मित्र मिळावेत, नातेवाईक मिळावेत. या भौतिक जगामध्ये आपल्या या भौतिक इच्छा असतात आणि या भौतिक वस्तूंपासून, या भौतिक इच्छामधून कुठंतरी सुख मिळावं अशी आपली इच्छा असते. तर हे सुख, भौतिक जगातलं जे सुख आहे किंवा भौतिक गोष्टी आहेत, त्यापासून तू दुरावशील, त्या गोष्टी तुझ्यापासून दूर होतील, असं माऊली ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगू लागले. आणि परलोकही अंतरेल. परलोक, परलोक म्हणजे मृत्यूनंतर जो आत्म्याचा प्रवास होणार आहे, तो सुद्धा अतिशय खडतर होईल, तुला यातना भोगाव्या लागतील. मृत्यूनंतर जो आध्यात्मिक जगामध्ये आत्म्याचा प्रवास होणार आहे, त्याला आध्यात्मिक जग किंवा परलोक असं म्हणायचं. मग तो प्रवाससुद्धा तुझा अतिशय खडतर होईल, अनेक यातना तुझ्या आत्म्याला सहन कराव्या लागतील, याची जाणीव योगेश्वर श्रीकृष्णाने अर्जुनाला करून दिली. पण अर्जुनानं काही श्रीकृष्णाच्या या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. अजूनही अर्जुनाचं लक्ष नाही, अजूनही तो मोहाने व्याकुळच झालेला आहे. त्यानं हे ऐकल्यासारखं केलं की मोहाचे परिणाम काय होतील हे श्रीकृष्णानं सांगितलं, हे अर्जुनानं ऐकल्यासारखं केलं, पण त्याकडे त्यानं व्यवस्थित लक्ष दिलं नाही, ते त्यानं चित्तामध्ये ठेवलं नाही. उलट तो श्रीकृष्णाला शहाणपण सांगू लागला, योगेश्वर श्रीकृष्णालाच ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागला
जो ज्ञानाचा सागर आहे, ज्याच्यापासून वेद प्रकट झालेत, अशा योगेश्वराला अर्जुन ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागला, धर्माच्या गोष्टी सांगू लागला. अर्जुन सांगू लागला की हे भीष्म, जे माझ्यासमोर माझ्याशी लढण्यासाठी उभे आहेत, हे भीष्म काही साधेसुधे नाहीत. हे भीष्म म्हणजे आमचे पितामह. यांनी आम्हाला अंगाखांद्यावर खेळवलं, यांनी आम्हाला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, धर्म शिकवला, नीती शिकवली. यांनी शिकवलं म्हणून आम्ही घडलो आणि आज यांच्याच विरोधामध्ये आम्ही उभा आहोत. हे द्रोणाचार्य, हे काही साधेसुधे नाहीत. मी जो श्रेष्ठ धनुर्धर झालो तो यांच्यामुळेच झालो. यांनी मला धनुर्विद्या दिली, धनुर्विद्येत पारंगत केलं, त्यांच्यामुळं मला प्रतिष्ठा मिळाली आणि आज मी त्यांना मारण्यासाठी त्यांच्या विरोधात उभा आहे. हे कसं धर्माला पटेल, हे कसं धर्माप्रमाणे असेल, असं अर्जुन योगेश्वर श्रीकृष्णाला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगू लागला. यांना मारणं आणि आपण राज्य भोगणं म्हणजे महापाप आहे, हे सुद्धा अर्जुन श्रीकृष्णाला सांगू लागला. पण अर्जुनाचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्णाला काही ते बोलणं रुचलं नाही, कारण युद्ध टाळण्याचा अनेक प्रकारांनी प्रयत्न आधीच झालेला होता. आता युद्ध करणं हेच कर्म होतं, पण अर्जुन स्वतःच्या स्वधर्मापासून बाजूला होत होता. तो त्याचा स्वधर्म विसरला होता आणि मोहानं व्याकुळ झाला होता. त्याला उचित काय अनुचित काय हे कळेनासं झालं होतं. आणि मग अर्जुन या ज्ञानाच्या गोष्टी सांगता पुढं अर्जुन बोलू लागला की मला काही कळेनासं झालेलं आहे. मी युद्धाला आलोय खरं, पण हे माझेच नातेवाईक पाहून मला काहीच कळेनासं झाले. त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज ओवी लिहितात, आम्हा काय उचित. अर्जुन म्हणतोय श्रीकृष्णाला, आम्हा काय उचित ते पाहतान स्फुरेत. म्हणजे काय उचित आहे, काय अनुचित आहे, ते काहीच मला कळेनासं झालेलं आहे, काहीच समजेनासं झालेलं आहे. इथं या ठिकाणी योग्य काय अयोग्य काय हे काहीच मला समजेना झाले. आम्हा काय उचित हे ते पाहतान स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. माझं चित्त मोहानं व्याकुळ झालेलं आहे. मोहाचा हा परिणाम आहे. चित्त व्याकुळ होतं आणि उचित अनुचित काही कळेनासं बंद होतं, काहीच कळत नाही. उचित काय अनुचित काय काहीच कळत नाही, हा मोहाचा परिणाम आहे. मग हे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय, म्हणजे अर्जुन कबूल करतोय की मी मोहानं व्याकुळ झालेलो आहे, माझं चित्त व्याकुळ झालेलं आहे, माझं अंतःकरण भ्रमित झालेलं आहे, बुद्धी भ्रमित झालेली आहे, मला उचित अनुचित काही कळेनासं झालं. हे अर्जुन कबूल करतोय. लक्षात घ्या, आपण कबूल करत नाही, आपण काहीच कबूल करत नाही. आपण अनेक चुकीच्या गोष्टी करतो. एकतर आपल्याला त्या आपण चुकतोय, आपण चुकीचं करतोय, आपण कशात तरी गुंतलोय, मोहामध्ये अडकलोय, हे आपल्याला एकतर कळतच नाही. आणि जरी समजलं तरी आपण ते कबूल करत नाही, कारण आपल्याला सवय असते, मीच किती शहाणा, मीच किती हुशार, मला सगळंच कळतं, मी कधीच चुकत नाही. हे इतरांना दाखवण्याची, याचं प्रदर्शन करण्याची आपल्याला नेहमीच सवय असते. त्यामुळे एखादी गोष्ट जर चुकली, कधीतरी आपल्याकडून चूक झाली, तर ती कबूल करण्याइतकं मोठं हृदय आपलं नसतं. त्यामुळं आपण आपलाच घोडा पुढं रेमटतो आणि माझंच कसं खरं आहे, मीच कसं बरोबर आहे, हे आपण समोरच्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत राहतो. पण आपलं चुकलेलं असतं याची मात्र आपण कधी कबुली देत नाही किंवा हे आपण कधी कबूल करत नाही. पण अर्जुन कबूल करतोय की हे योगेश्वर श्रीकृष्णा, मी खरंच मोहामध्ये अडकलेलो आहे, मी खरंच मोहानं व्याकुळ झालेलो आहे, माझं चित्त व्याकुळ झालेलं आहे, माझी बुद्धी भ्रमित झालेली. म्हणून अर्जुनासारखं होणं गरजेचं आहे. माझं चुकतंय, मी भटकलोय, मी अयोग्य मार्गावर आहे, हे निदान कबूल तरी करता यायला पाहिजे. कारण हे कबूल झालं तर गीतेचा जन्म आहे. लक्षात घ्या, हे कबूलच नसतं केलं अर्जुनानं की माझं चित्त मोहानं व्याकुळ झालेलं आहे,
हे अर्जुनाला कबूलच नसतं तर गीतेचा जन्म कदाचित झाला नसता. तो जर मीच बरोबर आहे, मीच खरा आहे हे जर सिद्ध करण्याचा त्यानं प्रयत्न केला असता तर योगेश्वर श्रीकृष्णानं पुढं उपदेश करण्याचा प्रयत्न त्यानं केलाच नसता किंवा त्या मोहातून बाहेर काढण्याचा त्यानं प्रयत्न केलाच नसता. म्हणजे गीतेचा जन्म कदाचित झाला नसता. गीतेचा जन्म झाला कारण अर्जुनानं कबूल केलं की मी मोहामध्ये अडकलोय. म्हणून अहो अर्जुनाचे पांती जे परिसने या योग्य होती. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचीच ओवी आहे की अर्जुनाच्या पंक्तीला जे बसतील त्यालाच ही गीता प्राप्त होईल. अर्जुनाच्या पंक्तीला बसण्यास जे योग्य आहेत त्यालाच हे गीता तत्व समजेल, त्यालाच ही गीता प्राप्त होईल असं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून अर्जुनाच्या पंक्तीला बसलं पाहिजे, अर्जुनासारखं आपल्याला होता यायला पाहिजे. अहो अर्जुनाचे पांती जे परिसने या योग्य होती. अर्जुनानं कबूल केलं की हे योगेश्वर श्रीकृष्णा, मी मोहित झालेलो आहे आणि त्याच्यामुळं उचित अनुचित हे मला काही कळेनासं झालेलं आहे. तेव्हा तूच आता मला काहीतरी मार्गदर्शन कर आणि यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न कर. माऊली अर्जुनाच्या या अवस्थेसाठी एक सुंदर दृष्टांत देतात. माऊली ओवीबद्ध करतात. तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीचा स्थान दिशे वस्तू जात. तिमिरावरुद्ध जैसे, तिमिर रोग नावाचा एक रोग आहे. आता त्याचं आत्ताच्या भाषेमध्ये मी नाव सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. तिमिर रोग हे त्या काळातलं, कदाचित ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातलं हे नाव आहे तिमिर रोग. तिमिर रोग म्हणजे रात आंधळेपणा. रात आंधळे असतात काही लोक, म्हणजे अंधार पडला की त्यांना काही दिसत नाही, फक्त दिवसाचं दिसतं किंवा लाईट असेल तरच दिसतं, अंधारातलं काहीच त्यांना दिसत नाही. मग अंधारामध्ये एखादी वस्तू जरी जवळ त्यांच्या ठेवली, जवळ जरी एखादी वस्तू असली तरी ते इकडं तिकडं शोधत राहतात, जवळची वस्तूसुद्धा त्यांना दिसत नाही. तसं अर्जुनाचं झालं होतं. या मोह अंधकारानं व्याकुळ झाल्यामुळं किंवा मोह अंधकाराचा रोग जडल्यामुळं, मोह अंधकाराचा आंधळेपणा, हित आंधळेपणा हा रोग जडल्यामुळं अर्जुनाला त्याचं हित समजेनासं झालं किंवा हित कोणत्या गोष्टीत आहे तेच त्याला दिसेनासं झालं, तेच कळेनासं झालं. असा तिमिर रोग त्याला अर्जुनाला झाला. तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीचा स्थान दिशे वस्तू जात. जवळची वस्तू जशी रात आंधळ्याला दिसत नाही तसं अर्जुनाला स्वतःचं हित दिसेनासं झालं, हित समजेनासं झालं. कशामुळं? मोहानं ग्रासल्यामुळं, मोहामध्ये अडकल्यामुळं. कुणाच्या मोहामध्ये? आप्तजनांच्या मोहामध्ये अडकल्यामुळं. पुढं माऊली म्हणतात देवा तैसे मज झाले. अर्जुन अजून पुढं योगेश्वर श्रीकृष्णाला म्हणतोय की देवा तैसे मज झाले, माझी अवस्था त्या रात आंधळ्यासारखी झालेली आहे. मला जवळचं सुद्धा काही दिसत नाही, मला हित कशात आहे हेच कळत नाही, अशी रात आंधळ्यासारखी माझी अवस्था झालेली आहे. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्राशिले. माझं मन भ्रांतीत पडलेलं आहे की मी यांच्याशी लढावं की न लढावं, यांच्याशी लढणं योग्य आहे की अयोग्य आहे, यांना मारणं योग्य आहे की अयोग्य आहे. या भ्रांतीत माझं मन अडकलेलं आहे, या भ्रांतीत माझं मन पडलेलं आहे. त्यामुळं माझी अवस्था रात आंधळ्यासारखी झालेली आहे. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्राशिले. आता काय हिता पुले तेही नेने. आणि त्यामुळं माझं हित काय अहित काय हे काहीच मला कळेनासं झालेलं आहे. अर्जुनानं हे कबूल केलं की मी मोहानं व्याकुळ झालोय आणि मला माझं हित काय आहे हे समजेनासं झालंय. आपण हे कबूल करत नाही, ते कबूल केलं पाहिजे. चूक कबूल केली तर त्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल किंवा सुधारणा करता येईल. ती जर कबूलच केली नाही तर ती सुधारण्याचा पुढं प्रश्नच उद्भवत नाही. आता असा मोहात अडकलेला मनुष्य सहजासहजी मोहातून बाहेर पडत नाही.
याची जाणीव योगेश्वर श्रीकृष्णाला होती की हा अर्जुन काय सहजासहजी मोहातून बाहेर पडणार नाही. मोहात अडकलेल्या माणसाची अवस्था कशी होते किंवा मोहात अडकल्यानंतर त्यातून बाहेर पडणं किती अशक्य आहे यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज एक ओवी लिहितात. एत पृथ्वी तळ आपू होईल, एत पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्रपदही पाविजेल, परी मोहान फिटेल मानशीचा. इथं एकदा मोह शब्द आलेला आहे. दुसरा अध्याय ओवी नंबर आहे 65. एत पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्रपदही पाविजेल, परी मोहान फिटेल मानशीचा. म्हणजे इथं या धर्तीवर सगळ्या पृथ्वीचं राज्य सुद्धा प्राप्त झालं. सगळ्या पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल, इंद्राचं पद प्राप्त होईल किंवा इंद्राचं पद जरी मिळालं तरी हृदयात उत्पन्न झालेला मोह मात्र कधी निघणार नाही किंवा हृदयात उत्पन्न झालेला मोह नष्ट होणार नाही. दोन प्रकारांनी या ओवीचा अर्थ आपण करू शकतो. पृथ्वीचं राज्य जरी मिळालं, इंद्राचं पद जरी मिळालं तरी अंतःकरणात उत्पन्न झालेला मोह दूर होणार नाही. किंवा पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल, इंद्राचं पद प्राप्त होईल, पण हृदयात उत्पन्न झालेला मोह मात्र दूर होणार नाही. दोन प्रकारांनी या ओवीचा अर्थ. इतकं दुर्गम आहे मोहातून बाहेर पडणं, इतकं अशक्य आहे मोहातून बाहेर पडणं. आणि अशा मोहामध्ये अर्जुन अडकला होता. मोहातून सुटणं किती अशक्य आहे हे माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यासाठी काही दृष्टांत देतात. त्यातला पहिला दृष्टांत ओवी क्रमांक 66, दुसरा अध्याय. जैसी बीजे सर्वता आहाळली, जैसी बीजे सर्वता आहाळली. म्हणजे जशी समजा एखाद्या जमिनीमध्ये आपल्याला बी पेरायचं आहे, समजा भुईमुग पेरायचं आहे. मग समजा शेंगदाणे आपण भाजले, चांगले शेंगदाणे भाजले आणि ते जर पेरले तर ते उगवतील का हो? जैसी बीजे सर्वता आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली. चांगल्या सुपीक जमिनीत भुईमुगाचं बी चांगलं भाजलं आणि चांगल्या सुपीक जमिनीत जर पेरलं, त्याला चांगलं खत पाणी घातलं तर भुईमुग उगवेल का? त्या शेंगदाण्यातून अंकुर फुटेल का? माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रश्न करतायत. जैसी बीजे सर्वता आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुडती सिंचली आवडे तैसी. चांगलं पाण्याचं सिंचन केलं, खत पाणी घातलं, सुपीक जमिनीत जरी ते बी पेरलं तरी आपल्याला आवडतील तसे अंकुर फुटत नाहीत त्या बियामधून किंवा त्या बिया उगवत नाहीत. एवढं अशक्य आहे. हे जसं अशक्य आहे तसं मोहातून बाहेर पडणं सुद्धा अशक्य आहे किंवा अवघड आहे. पुढं माऊली ज्ञानेश्वर महाराज दुसरा दृष्टांत देतात. ना तरी आयुष्य पुरले आहे, ना तरी आयुष्य पुरले आहे. आयुष्य कोणाला पुरलंय का हो? किंवा असं कधी झालंय का की कायमस्वरूपी तो जिवंतच 100, 200, 1000, 5000 वर्ष झाली? एवढं जगता येत नाही आजकालच्या काळात. म्हणजे ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे. आयुष्य एकदा संपायला आलं की औषधाचा काही फरक पडत नाही. आपण म्हणतो ना, ज्याची खायचं प्यायचं ज्याचं संपलंय त्याला औषध पाजा, नाहीतर व्हेंटिलेटरवर ठेवा, नाहीतर कुठल्याही दवाखान्यात न्या. मारायचा त्यावेळेस तो व्यक्ती मारणारच. कारण ज्याचं आयुष्य सरलंय त्याला औषधाचा पुन्हा काही फरक पडत नाही. त्याच्यासाठी एकच गोष्ट उपयोगास येईल, ते म्हणजे परमामृत. अमृतसुद्धा नाही, परमामृत असं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परमामृत जर त्याला मिळालं तर कदाचित तो पुढं जिवंत राहू शकतो. पण असं जिवंत राहणं फार अवघड आहे.
आयुष्य ज्याचं सरलेलं आहे तो मरणारच. त्याचं जिवंत राहणं जसं अशक्य आहे तसं मोहातून बाहेर पडणं अशक्य आहे. माऊली म्हणतात ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, येत एकची उपेगा जाये परमामृत. आयुष्य सरल्यानंतर औषधाचा काही फरक पडत नाही. परमामृत असेल तर कदाचित ती व्यक्ती जिवंत होऊ शकते, पण तेही मिळणं फार दुर्गम आहे. तसा मोह उत्पन्न झाला तर त्यातून बाहेर पडणं अवघड आहे. पण मग मोहातून बाहेर पडायचं कसं? त्यासाठी एकच उपाय आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे राज्यभोग समृद्धी, म्हणजे राज्यभोग संपत्ती कितीही मिळालं तरी मोह जात नाही. मग मोह जाण्यासाठी काय करावं लागतं? तैसे राज्यभोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीवबुद्धी. त्यातून बाहेर पडता येत नाही. येत जिवाळा कृपानिधी कारुण्य तुझे. मोहातून बाहेर पडायचं असेल तर एकच गोष्ट पाहिजे, त्या कारुण्यनिधीचा जिवाळा, योगेश्वर श्रीकृष्णाचा जिवाळा. योगेश्वर श्रीकृष्णाची करुणा, त्याचं कारुण्य, त्याची दया जर आपल्यावर झाली, त्याची कृपा आपल्यावर झाली तर कदाचित आपण त्या मोहातून बाहेर पडू शकतो. मग थोडा वेळ अर्जुनानं या शहाणपणाच्या अनेक गोष्टी सांगितल्या, पण तो पुन्हा दुःखानं व्याकुळ झाला, शोकाकुल झाला. मग त्यावेळी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनाची ही अवस्था पाहून मला वाटलं की त्याला अधूनमधून लहरी येत आहेत. म्हणजे कधी तो म्हणतोय की मी मोहानं व्याकुळ झालोय, कधी तो म्हणतोय की यांना मी कसं मारू, आणि कधी तो युद्धासाठी अभिमानानं पहिल्यांदा युद्धासाठी आला, नंतर म्हणतोय मी यांना कसं मारू, नंतर म्हणतोय मी यांच्या मोहामध्ये अडकलोय. म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला असं वाटलं की याला लहरी येत आहेत मोहाच्या, पण या लहरी नव्हत्या, हे काहीतरी वेगळंच होतं. त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज ओवी लिहितात की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिशे गमता हे, तो ग्राशिला महामोहे काळ सरपे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं की याला लहरी येत आहेत, पण या लहरी नव्हत्या, तर त्याला महामोहरूपी काळ सर्पानं ग्रासलं होतं. काळ सर्प म्हणजे ज्याच्या दंशानं व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, असा काळ सर्प. महामोह, मोहाला काळ सर्प म्हटलेला आहे माऊलींनी. महामोह असं इथं म्हटलेलं आहे. अर्जुन नुसत्या मोहामध्ये अडकला नव्हता, तर महामोहामध्ये अडकला होता, आणि महामोहाला काळ सर्प म्हटलेला आहे. मग या काळ सर्पाच्या दंशात, या काळ सर्पानं अर्जुनाला दंश केला होता, आणि यातून बाहेर पडायचं कसं? काळ सर्पानं ग्रासलं होतं, त्यातून बाहेर कसं पडायचं? त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज पुढे लिहितात की हे विष उतरवण्यासाठी, काळ सर्पाचं अर्जुनाच्या हृदयामध्ये जे विष शिरलं होतं ते उतरवण्यासाठी श्रीकृष्ण गारुडी झाला. त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज ओवी लिहितात, हे जाणून ऐसी प्रौढी. श्रीकृष्णाला कळलं की या अर्जुनाला महामोहानं ग्रासलेला आहे, महामोहरूपी काळ सर्पानं याला दंश केलेला आहे, आणि याचं विष उतरवणं गरजेचं आहे. मग त्यासाठी श्रीकृष्ण पुढं झाला. हे जाणून ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी, ज्याच्या नुसतं पाहण्यानं विष उतरतं, असा श्रीकृष्ण गारुडी म्हणून तिथं अवतरलेला आहे युद्धभूमीवर. हे जाणून ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. किती सुंदर ओव्या. अशा काही ओव्या ज्ञानेश्वरीतल्या आल्या, अशा काही ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये की त्या बोलताना, त्या उच्चारताना कंठ दाटतो. त्यातली ही ओवी आहे. हे जाणून ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तो श्रीहरी गारुडी म्हणून त्या काळ सर्पाचं विष उतरवण्यासाठी अर्जुनाचा सारथी झालेला आहे. गारुडी म्हणजे जो साप नाचवतो किंवा सापाचं जो विष उतरवू शकतो, त्याला आपण गारुडी म्हणतो.
या काळसर्पाच्या तावडीतून सोडवण्यासाठी श्रीहरी गारुडी म्हणजे सारथी झालेला आहे. म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तू. त्याच्या पुढच्या ओळीमध्ये 74 नंबरच्या ओळीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तू. मोहाला परत इथं सर्प म्हटलेला आहे. मोहफणीनं ग्रासलेला आहे अर्जुनाला. पुन्हा फणी म्हणजे साप, सापानं ग्रासलेला आहे मोहरूपी सर्पानं. म्या म्हणितला हा हेतू जाणून या. म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तू. म्या म्हणितला हा हेतू जाणून या. हे काळ सर्पानं दंश केल्यामुळं जे विष अर्जुनाला चढलेलं आहे मोहाचं, हे कसं उतरवेल, कसं श्रीकृष्ण या विषापासून अर्जुनाला वाचवेल, या सर्पापासून अर्जुनाला वाचवेल, त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मेघानं जसा सूर्य आकाशात आभाळ आलं की सूर्य झाकला जातो, पण सूर्य काही नष्ट होत नाही. आभाळ हा सूर्य नष्ट करू शकत नाही. त्याप्रमाणे अर्जुन हा वीर होता, मोठा धनुर्धर होता. या मोहानं जरी तो ग्रासलेला असला तरी त्याचं वीरत्व नष्ट होणारं नव्हतं. याची जाणीव श्रीकृष्णाला असल्यामुळं त्यातून बाहेर काढण्याचा श्रीकृष्ण प्रयत्न करत होता. मग श्रीकृष्ण त्यावेळेस माऊली ज्ञानेश्वर महाराजांना कसा वाटला ते माऊली लिहितात. म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो वळलासे श्री गोपाळू महामेघू. अर्जुनाला काळसर्पानं ग्रासलं होतं आणि या काळसर्पाच्या विषातून योगेश्वर श्रीकृष्ण कसा बाहेर काढील अर्जुनाला, त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की डोंगराला जसा वणवा लागावा तसा अर्जुनाच्या हृदयामध्ये वणवा पेटला होता मोहामुळं. अर्जुन दुःखानं जर्जर झाला होता. त्याच्या हृदयामध्ये वणवा पेटला होता ममतेचा, मोहाचा. हा वणवा कसा शांत करणार, त्यासाठी माऊलींना योगेश्वर श्रीकृष्ण महामेघासारखा वाटू लागला की डोंगराला वणवा लागावा आणि त्यामुळं डोंगर तापतो आणि वर ढग यावेत, महामेघ यावा आणि पाऊस पडावा आणि त्या पावसामुळं तो वणव्यानं पेटलेला डोंगर, तापलेला डोंगर जसा शांत व्हावा तसा हा योगेश्वर श्रीकृष्ण महामेघ झाला. आणि हा महामेघ आता कसा या अर्जुनावर वर्षेल, अर्जुनावर तो कसा बरसेल, कसा पडेल, आणि त्यामुळं अर्जुनाचं हृदय जे पेटलेलं आहे महामोहामुळं ते कसं शांत होईल हे माऊली पुढच्या येणाऱ्या अध्यायामध्ये सांगणार आहेत. माऊली लिहितात म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तोळलासे श्री गोपाळू महामेघू. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल. अर्जुना चळू म्हणजे अर्जुनाचं हृदय कसं निवेल, कसं शांत होईल. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल. मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची नवी विरुडी, उन्मेषाचा नवा अंकुर अर्जुनाच्या हृदयामध्ये कसा फुटेल, तो महामेघरूपी श्रीकृष्ण अर्जुनावर कसा वर्षेल हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. रामकृष्ण हरी.